नमस्कार मित्रांनो, मी हितेश. आणि मी पण हितेश. पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे, जे की आहे भक्ती यात्रा भटकंती. तर हा शिमगा पार्ट 2 आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलाच असाल की कशी होम लावला जातो, त्या होमाभोवती पालखी कशी फिरवली जाते, पालखी कशी नाचवली जाते. तर आजच्या ह्या पार्टमध्ये तुम्ही बघणार आहात की कोकणातला देव हा त्या पालखीत बसून कसा कोकणवासियांच्या घरोघरी येऊन त्यांना दर्शन देतो, कसे गाराणे घातले जातात, पूजा केली जाते आणि सर्वात शेवटी पुन्हा कशी पालखी नाचवली जाते हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये बनवून राहा. तयारीवरनं तर तुम्हाला दिसत असेल आम्ही आता चाललो आहे पालखीच आणायला. जी की आल्या पटकन जातो आणि तुम्हाला तिकडे भेटतो. तर जसं की तुम्ही पाहतात मंडळी, अशा सुंदर आणि भक्तिमय वातावरणात ही पालखी गावात दाखल झालेली आहे. आता ही पालखी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन दर्शन देणार आहे. हा संपूर्ण सोहळा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत आमच्यासोबत नक्की राहा. बाई सोमावरदान करते लो सारवट कुणाला आता गुराडोरा मुलामजाल बघे बाई सोमावरदान करते सुद्धा धैर्य घेतला तसुजरा धैर्य कामना मालूम समोर बाई सोमावरदान करते मुंबईला बोल भरायला गेले त्याला विधानसभाचे दे बाई सोमावरदान करते सारवटी वटी वटीला मागो वटी व दही जन्मा रोटी गो बाई सोमवारचा तुझे लहू काय तुला तुझं नवस बोलावं की मनाची काय इच्छा आहे जर पुरी झाले तर तुला 5,000 तोरण आणि 1.25 किलो पेढे आणि 200 रुपये घ्यायला पोच. त्याप्रमाणे त्याची इच्छा पुरी झाली, त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे तुला नवस भेटला नाही तर तुला मान्य करून घे. इथे साखरकार हे पण आपला तुझ्या इथं जमायला आलेला तर त्याने तुला हातपिटीचा नारळ दिली नाही तो आपला मान्य करून घे. कुटुंबात मुंबईपर्यंत सर्वांना तुला त्यावेळी चालू मराठी काही योजना आपली त्यांच्या हातलेली आहे तर आपलं कुठला अडथळा नाही. आता जी काय त्यांच्या मनात इच्छा आहे ती तू आपली पुरी करून दिली तर त्यांच्याही आता शेती तुला काय देतील ते मान्य करून घे. ती मनात इच्छा आहे ती तू आपली पुरी करून दे आणि त्यांना आपलं सुखाचं सांग.
काय ते मुंबईला पोट भरायला गेला त्यांना घरात जावा दे आताच सगळ्या घरात पालखी फिरून झालेली आहे. तर ह्याच्यानंतर पालखीची चाक काढली जाते. पालखीची चाक म्हणजे काय, ते एक प्रकारे नजर काढली जाते. आता ते गावागावात फिरते, तर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर काढली जाते पालखीची. ती तुम्हाला आता मी थोड्याच वेळात येतो तिथे आणि दाखवतो की पालखीची चाक कशी काढली जाते. तुम्ही पाहत आहात मंडळी, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्री अरुण लनावडे यांच्या हस्ते पालखीमध्ये विराजमान असलेल्या देवांची चाक काढली जात आहे. कोकणात प्रत्येक गावोगावी अशा प्रकारे चाक काढण्याची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.
जसा की बघितलात आजचा दिवस संपलेला आहे. पालखी घरोघरी फिरली सगळ्यांच्या. आता नुकतं आम्ही सोडून आलेलो आहे. सोडलो आणि बाय वॉक सगळे घरी चाललो आहे. तर ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला कोकणचा शिमगा, कोकणचा पालखी ते आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या भक्ती यात्रेत ह्याच चॅनलवर, भक्ती यात्रा भटकंती. भटकंती.